सरकारनं केलेली कर्जमाफी ही कर्जमाफी नाही, ही कर्जमुक्ती नाही, ही OTH ची स्कीम आहे. याला तडजोड योजना म्हणतात. सरकारनं आणलेली ही तडजोड योजना आहे की मुद्दल आम्ही देणार, व्याज बँका माफ करणार आणि शेतकऱ्याचं सिबिल खराब होणार. शेतकऱ्याला एज्युकेशन लोन घेता येणार नाही, शेतकऱ्याला होम लोन घेता येणार नाही, शेतकऱ्याला व्यापारी लोन घेता येणार नाही, कोणत्याही प्रकारचं पीक कर्जाशिवाय नवीन कर्ज त्या शेतकऱ्याला मिळणार नाही. याला जबाबदार कोण आहे? कोण जबाबदार आहे? आमचं म्हणणं आहे तुम्ही 2 लाख रुपयापर्यंत सरसकट कर्जमाफी करणार होते तर ती पूर्ण कर्जमाफी करा आणि आमचं सिबिल ओके करून द्या. दिलं तर ते पूर्ण करा, द्यायचं तर उदाहरणाने द्या. शक्तीपीठ महामार्गासाठी मोर्चा निघाला नाही, कोणी मागितला नाही, बळजबरी 1 लाख कोटी खर्च करताय त्याच्यावर आणि आम्हाला पैसे द्यायचे, तुमच्या तिजोरीत पैसे नाही. सरकारच्या तिजोरीत पैसे नसतील तर पुढचे 5 वर्ष आमदारांनी पगार घेऊ नये, शासकीय कोणताही भत्ता आमदारांनी घेऊ नये, सरकारी अधिकाऱ्यांचे पगार 25% आणा, क्लास 1 अधिकाऱ्यांचे प्रधान सचिव असतील, कलेक्टर असतील, सुपर क्लास 1 असतील त्यांचे पगार 25% आणा. तिजोरीत खणखणाट आहे तर सगळ्यांनी सोसूया ना. आम्हीच का सोसायचं? शेतकऱ्यांनीच का सोसायचं? सगळ्यांनीच सहन करू, काय अडचण आहे? सरकारच्या तिजोरीवरचा ताण हा फक्त शेतकऱ्यांनी सोसायचा का? आम्हीच सगळं सहन करायचं का? हे चालणार नाही. सरकारनं 2 लाखापर्यंत पूर्ण कर्जमाफी करावी. आमचं तर म्हणणं आहे सरसगट करावी, पण देताय 2 लाख तुम्ही तर जरा उदाहरणाने द्या. सिबिल आमचं खराब होऊ देऊ नका. रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी काही गुन्हा केला का? त्यांना पण 2 लाख रुपयापर्यंत अनुदान मिळालं पाहिजे. ITR भरणारे जे शेतकरी आहेत, जे इतर कर्ज मिळण्यासाठी ITR भरतात, त्यांचाही समावेश या कर्जमाफीमध्ये झाला पाहिजे. बँकांनी परस्पर पुनर्गठन केलं शेतकऱ्यांच्या कर्जाचं, त्या शेतकऱ्यांचाही समावेश पुनर्गठनवाल्या कर्जमाफीत झाला पाहिजे. आणि तिन्ही कर्जमाफीतून जे लोक सुटले, पवार साहेबांची कर्जमाफी, फडणवीस साहेबांची कर्जमाफी, उद्धव साहेबांची कर्जमाफी, तिन्ही कर्जमाफीतून सुटलेल्या लोकांचा समावेश या कर्जमाफीमध्ये करा, अशी आमची मागणी आहे. आणि याच्यासाठी आम्ही मोठं आंदोलन या येणाऱ्या काळामध्ये उभं करणार आहोत. आणि त्याच अनुषंगाने आमचा दौरा राज्यामध्ये सुरू आहे. कृषी सचिवांपर्यंत आणि कृषी मंत्र्यांपर्यंत सगळे हप्ते घेतात, पैसे घेतात. हे मी पुराव्यासहित पुढच्या आठवड्यामध्ये पुण्यामध्ये सांगणार आहे. कोणता अधिकारी किती पैसे घेतो, किती रक्कम घेतो, प्रति बॅग प्रमाणे हे लोक पैसे घेतात. प्रति बॅग प्रमाणे. शेतकरी मेला तरी चालेल, पण अनेक अधिकाऱ्यांची मक्तेदारी आहे कृषी विभागातल्या. आणि हे या बियाणे कंपन्यांकडून शेकडो कोटींचा मलिदा दरवर्षी जमा करतात. उलट ती बोगस बियाणं निघलं, शेतकऱ्याचं नुकसान झालं तर ती संधी आहे कृषी विभागातल्या अधिकाऱ्यांसाठी पैसे वसूल करण्याची. आमच्याकडे पण सगळी माहिती आहे. कृषी मंत्री महोदयांना आणि मुख्यमंत्र्यांना सांगतो, 1966चा सीड ऍक्ट बदला, कॅबिनेटमध्ये निर्णय घ्या, कायदा करा आणि जन्मठेपेची शिक्षेची तरतूद करा. ज्या बियाणे कंपन्या बोगस बियाणं विकतील त्यांची धिंड काढा, भर चौकातून नागडी त्या मालकाची. या सीड्स कंपन्यांना राजकीय वरद हस्ता आहे म्हणून शेतकऱ्यांचं वाटोळं झालं, लक्षात ठेवा. या बोगस बियाणे कंपन्यांच्या विरोधात सुद्धा आम्ही एल्गार पुकारणार आहोत, त्याचे आंदोलन घेणार आहोत. जुनी पीक विमा योजना लागू करा, ही पण आमची मागणी आहे, 1 रुपयावाली. कारण या पीक विमा योजनेमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 50% लोकांनी सुद्धा पैसे भरले नाहीत. पुढच्या वर्षी तर लोक भरणारच नाहीत, कारण ही विमा योजना तकलादू आहे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही.